सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर हातकणंगले पुरवठा विभागाची कारवाई. 5 गॅस सिलेंडर टाक्या केल्या जप्त. बिद्री इथं किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्याला अटक. LCB कडून 1,53,000चा मुद्देमाल जप्त. कुरुंदवाडमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर चाकू हल्ला. मित्रासह 2 जखमी. एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चा. ठाकरेंच्या खासदारांशी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक. राजस्थान ट्रक बस असोसिएशनच्या शिष्टमंडळासोबत चर्चा. प्रियंका गांधींची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीवर शिवसेनेचा बहिष्कार. दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार. सांगली जिल्हा परिषदेवर मिशन लोटसला चकवा देत महाविकास आघाडीची सत्ता. संगीता पाटील यांच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी. नाशिकमध्ये अशोक खरा उर्फ कॅप्टन या भोंदू बाबाला अटक. गुंगीचं औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप. तर रुपाली चाकणकर खराची पाद्यपूजा करत असल्याचे फोटो समोर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. 3 जणांचा जागीच मृत्यू. 5 वाहने एकमेकांवर आढळून दुर्घटना. राज्यभरात अवकाळीचा हाहाकार. धाराशिव, बीड, हिंगोली, सांगलीमध्ये वादळी वाऱ्याचं गारपीट. शेतीचं मोठं नुकसान. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.